तळ कोकणातील आणि महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेल्या भराडी देवीच्या यात्रेला अवघ्या काही तासामध्ये या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि या यात्रेसाठी लाखो भाविक जे आहेत ते भराडी आईच्या या अंगणेवाडीमध्ये या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत आणि त्याच अनुषंगानं सध्या मंदिर प्रशासन देखील या ठिकाणी सज्ज झालेलं पाहायला मिळत आहे। तुम्ही बघू शकता की TV9च्या माध्यमातून आपण टॉप अँगलच्या माध्यमातून भराडी आईच्या हा जे मंदिर परिसर आहे तो या ठिकाणी सुशोभित करण्यात आलेला पाहायला मिळतो आहे। या ठिकाणी लाइटिंग करण्यात आलेलं आहे मंदिराला आकर्षक असं आणि या लाइटिंगच्या माध्यमातून विद्युत रोषणाईच्या माध्यमातून सध्या हे मंदिर या ठिकाणी झळकलेलं पाहायला मिळतं आहे। अत्यंत आकर्षक आणि देखणी असं विद्युत रोषणाई या ठिकाणी पूर्ण मंदिर परिसराला या ठिकाणी केलेली पाहायला मिळते आहे। पहाटे 3:30 वाजल्यापासून भराडी आईचं देवीचं दर्शन जे आहे ते या ठिकाणी सुरू होईल आणि खऱ्या अर्थानं भक्तांची मांदियाळी अंगणेवाडीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल। मात्र त्यापूर्वी या ठिकाणी मंदिर प्रशासन जे आहे अंगणेवाडीचं ते या ठिकाणी सज्ज झालेलं पाहायला मिळतं आहे। अंगणेवाडी मंदिराला आकर्षक अशी रोषणाई केलेली पाहायला मिळते, तितकीच देखणी आणि आकर्षक अशी ही रोषणाई आपण टॉप अँगलच्या माध्यमातून या ठिकाणी पाहू शकतो की कशा पद्धतीनं मंदिर प्रशासनानं या ठिकाणी आकर्षक अशी विद्युत रोषणाई केलेली पाहायला मिळते आहे। खास भाविकांसाठी TV9चे जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी हा टॉप अँगलच्या माध्यमातून भराडी आई देवीचा हा सगळा परिसर आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय। पहाटे 3:30 वाजल्यापासून या ठिकाणी देवीच्या उत्सवाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि त्यापूर्वी पूर्ण मंदिर प्रशासन आणि त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासन देखील या यात्रेसाठी सज्ज असलेलं या ठिकाणी पाहायला मिळतंय। कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, अंगणेवाडी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।